को जलने दे, खरं का नाही? अरे जलने वालों को जलने दे, निज भीम वालों की चलने दे, जलने वालों को जलने दे, जय भीम वालों की चलने दे. आणि म्हणून मराठीमध्ये अरे जळना राजे तू अजून जळू दे, अरे जळना राला तू अजून जळू दे, आणि भीमा कोरेगावाचा इतिहास कळू दे. जळना राजे तू अजून जळू दे, भीमा कोरेगावाचा इतिहास कळू दे. सिद्धनाकाच्या तलवारीने, सिद्धनाकाच्या तलवारीने पेशवाईचं रक्त गळू दे, आणि जळणाराची तू अजून जळू दे, भीमा कोरेगावाचा इतिहास कळू दे. म्हणून सगळ्यांना मानाचा, सन्मानाचा, आदराचा, निळा भडक आणि कडक क्रांतिकारी, स्वाभिमानी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. प्रत्येक वर्षी आपल्याला यायचंय आणि आपल्या पाचवीलाच पुंजलेला आहे की आपल्याला संघर्ष करून जगायचंय. म्हणून कोणाच्याही बापाला घाबरायचं नाही. आपला बाप सगळ्यात मोठा आहे आणि मोठा असणारच. बाप आपला फक्त भारत देशाचाच नाही तर भारत देशाच्या बाहेर बी आपल्या बापाचा दरार आहे. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून मी साऱ्या जगामध्ये कुठे बी जाय म्हणल्यानंतर सगळ्यांनी म्हणायचं माझ्या भीमाचा दरार आहे. बरोबर का? जे म्हणणार नाही ना ते बाबासाहेबाचं नसतंच. मग जे स्वस्त बसतंय ते बाबासाहेबाचं नसतंय. बरोबर? अरे दुश्मन जळून जळून खाक होऊन जाय. बरोबर का नाही? दुश्मन जळून खाक झाले मेले तरी आपल्याला काय घेणं दिलं नसतंय. हे बाबासाहेबांचं रक्त आहे. अरे दुश्मन जळून जळून खाक होऊन जाय, आणि इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय. मग मी म्हणणार आहे साऱ्या जगामध्ये कुठे बी जाय तर सगळ्यांनी म्हणायचं माझ्या भीमाचा दरावर आहे. बरोबर ना? साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय. हे बाबासाहेबांच्या पोरांचा आवाज नाहीये, हे कोणतरी छपरी आली तसं वाटायला लागले. बरोबर आहे की नाही? आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे. त्या पेशव्यांचे कान अजून बी हादरले पाहिजे, त्यांची अवलाद अजून बी घाबरली पाहिजे. बरोबर? साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय. अजून एक वेळेस पावन. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय. या बात आहे, खतरनाक जय भीम. आणि म्हणून आपल्याकडे गाडी घोडी बंगला सगळं जे आलं ते फक्त बाबासाहेबांमुळे. म्हणून आमच्या अरुण भाऊचं बरेच वेळेस म्हणणं असतं की दादा ते गाण्याची हुकलाईन म्हणीत जा म्हणून. अरे तू चांदी सोनं गळ्यात घालून फिरतो असे काय. अरे तू चांदी सोनं गळ्यात घालून फिरतो असे काय. तुझी गाडी माडी बंगला माझ्या भीमामुळ आहे. तुझ्या अंगावरी कोट आणि कोटाला टाय. साऱ्या देशावर भीमाचे लय उपकार आहे. एकाच देशावर नाही तर साऱ्या देशावर भीमाचे लय उपकार आहे. अन जातीवादी सारे झिरो झाले माय, मनुवादी सारे झिरो झाले माय. भीमराव एकच नंबर आहे. जातीवादी सारे झिरो झाले माय, भीमराव एकच नंबर आहे. म्हणून बाबासाहेबांचे पोरं कसे आहेत तर ते असे आहेत. भारतीय संविधानाचा. आणि म्हणून माझे भाऊ कसे आहेत तर ते असे आहेत. अरे पोर भीमाची लई डॅशिंग. अरे चुकून बी त्यांच्या कोणी ना दिला गुन्हा. अरे चुकून बी त्यांच्या कोणी ना दिला गुन्हा. मग आमचा बाप कसा आहे तो ते असा आहे. अरे बाप आमचा वाघ पोर वाघाची हाय. आणि म्हणून अरे बाप आमचा वाघ पोर वाघाची हाय. आले गेले 56 त्याला मोजत नाही. आणि म्हणू आधी गपगार झाले माय, म्हणू आधी गपगार झाले माय. भीमराव एकच नंबर हाय. जातीवादी सारे सगळ्यांनी म्हणायचं आता. जातीवादी सारे झिरो झाले माय, भीमराव एकच नंबर हाय. जातीवादी सारे झिरो झाले माय, भीमराव एकच नंबर हाय. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पुण्याने काय झालं की बाबासाहेबांचे पोरं मालक झालेत आणि जातीवादी नोकर झालेत. बरोबर आहे की नाही? की एकेकाळी आम्हाला
पाणी प्यायची परमिशन नव्हती, शिक्षण घ्यायची परमिशन नव्हती, पण आज बाबासाहेबाच्या पुण्याने माझे भाऊ बहिणी मालक झालेत आणि जातीवादी नोकर झालेत. अरे पोर भीमाची सारी मालक हाय आणि जातीवादी सारे आता नोकर हाय, जातीवादी सारे आता नोकर हाय आणि साऱ्या जगामध्ये भीमाचा दरारा हाय. कुणाचा दरारा साऱ्या जगात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. हे आवाज त्या पेशव्यांच्या खानदानाच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, बरोबर? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पोरांना कमी नाही काय, बाबासाहेबांच्या पोरांना कमी नाही काय आणि भीमराव एकाच नंबर हाय, जातीवादी सारे झिरो झाले माय, भीमराव एकच नंबर हाय. आणि म्हणून की माझे भाऊ आमच्या म्हणजे स्वतःला एक जर शिवी दिली तरी बी ऐकून घेते, स्वतःला जर शिवी दिली तरी ऐकून घेते, पण आमच्या बापाच्या कड जर कुणी वाकड्या नजरेने बघन तर त्याची नजरच नाही, त्याचा जीव घ्यायला बी आमच्या पोरं मागे पडत नाही. माझे भाऊ कसे तर ते असे जातीवादी अंगावर आल्यानंतर बाबासाहेबांचा एक एक लेकरू 100ला भारी असतं का नाही, म्हणून ते कसे तर ते असे. अरे दिला या दणका एकच भारी, दिलाय का नाही दणका? कसा बाबासाहेबाचा दणका मग नादाला लागायचं नाही, विषय डेंजर आहे मग. अरे दिला या दणका एकच भारी, जातीवाद्याच्या तोंडावर मनवाद्याच्या तोंडावर हो. अरे होता तो बापाचा बाप, अरे हाय त्या बापाचा बाप, आहे का नाही बाप? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अरे हाय तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर, अरे हाय तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर, अरे हाय तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर. म्हणून सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. असं सपोर्ट आणि प्रेम आपल्या सगळ्या भावा बहिणींचं एकत्र राहिलं पाहिजे. कोणत्याही मनोवाद्यांनी आपल्याकडे वाकड्या नजरे नाही बघितलं नाही पाहिजे, आणि जर कोणी बघितलं तर त्यांचा जीव घेतल्याशिवाय आपण राहणार नाहीत. आपल्या बापाच्या नावाला जर डाग लागत असेल तर आपण त्यांचे पोरं असण्यात काही कामात नाहीत. प्रत्येक 1 तारखेला आपण सगळ्यांनी इथं यायचंय. सगळ्यांना मानाचा सन्मानाचा आदराचा निळा फडक आणि कडक क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम.